नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बंधूंनी या ठिकाणी ई-पीक पाहणी करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मित्रांनो त्यांना एक प्रॉब्लेम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखवते। मित्रांनो आपण काल व्हिडिओ टाकला होता की ई-पीक पाहणी कशी करायची। त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय आणि बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट अशा आल्या की आम्हाला या ठिकाणी असा प्रॉब्लेम दाखवत आहे की आपले रजिस्ट्रेशन या मोबाईल क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात आले, त्यामुळे त्यांची ई-पीक पाहणी या ठिकाणी होत नाहीये। तर मित्रांनो यासाठी ई-पीक पाहणी कशी करायची एक नवीन ट्रिक सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजणार आहेत। त्यासाठी मित्रांनो आता तुम्ही ई-पीक पाहणी कशी करायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील। तर चला मित्रांनो आता ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि तुमची ई-पीक पाहणी करून घ्या। तर त्यासाठी काय करायचं चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बंधूंनो तुम्ही ई-पीक पाहणी ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल, त्यामध्ये तुम्ही खातेदाराचे नाव निवडा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे नाव या ठिकाणी दाखवण्यात येतील। परंतु मित्रांनो तुम्हाला तसं न करता खाली एक नवीन ऑप्शन दिसते बघा, नवीन खातेदार नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो नवीन खातेदार नोंदणी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा विभाग या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। मित्रांनो तुम्हाला तुमचा विभाग निवडल्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे आणि शेतकरी बंधूंनो तालुका निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला ग्रीन ॲरोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर शेतकरी बंधूंनो तुम्हाला गट क्रमांक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा शेतीचा गट नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे। तुमचा गट नंबर काय जो असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो शोधा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खातेदार निवडा म्हणून ऑप्शन येतील, त्यामध्ये तुमचं नाव दिसेल। तर तुम्हाला आता तुमचं नाव निवडायचं आहे आणि ग्रीन ॲरोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचे खाते क्रमांक दाखवण्यात येतील, ते बरोबर आहेत की तपासून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ग्रीन ॲरोवरती क्लिक करायचं आहे। ग्रीन ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर योग्य आहे की बदलायचा आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे। त्यानंतर तुम्ही बदलू शकता किंवा तोच ठेवू शकता, त्यासाठी पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल। आता तुम्हाला या ठिकाणी खातेदाराचं नाव तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। खातेदाराचं नाव निवडून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती एक OTP संकेतांक नंबर तुम्हाला पाठवण्यात येतील। हा नवीन संकेतांक नंबर तुमच्या मोबाईलवरती पाठवण्यात येईल। हा संकेतांक नंबर तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ग्रीन ॲरोवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल। यामध्ये तुम्ही पाहू शकता आता पीक माहिती नोंदवा हा ऑप्शन दिसत आहे 2 नंबर। त्या पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर आपण पहिल्याप्रमाणे जशी माहिती भरतो तशी पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची आहे। सेम तीच प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे। तुम्हाला योग्यरित्या पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपण जशी पीक पाहणी करतो तशीच तुम्हाला ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे। तुमची ई-पीक पाहणी सक्सेसफुल झालेली दिसेल आणि शेवटी तुम्हाला एक सूचना आलेली दिसेल, तुमची माहिती साठवली आणि अपलोड केली गेली आहे। तर मित्रांनो तुमची ई-पीक पाहणी झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद जय भारत।